हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. तो संडे इव्हनिंग पासून सलमान भाईचे फॅन्स हे खूपच आनंदात असतील. ऑफकोर्स, कारण जे त्याची म्हणजे सगळेजण ज्याची वाट बघत होते तो सिकंदर या फिल्मचा ट्रेलर फायनली रिलीज झालाय आणि तब्बल ऑलमोस्ट 3.5 मिनिटाचा ट्रेलर आहे आणि ऑलरेडी सोशल मीडियावर ऍज युजल युट्यूबवर सगळीकडे तो ट्रेंड होतोय. भाईचा ट्रेलर असल्यानंतर हे अपेक्षितच आहे, पण मला पर्सनली हा ट्रेलर बघून काय वाटलं आणि मला म्हणजे माझा काय व्ह्यू आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तो वेळ वाया न घालवता लगेच सुरू करूया. सो फ्रेंड्स, मी ह्या व्हिडिओमध्ये ह्या ट्रेलरच्या हाय पॉइंट्स आणि लो पॉइंट्स बद्दल बोलणार आहे. तर सुरुवात करूया आधी आपण हाय पॉइंट्स पासून. सो बेसिकली जर ट्रेलर आपण जर पाहिला तर फिल्मची जी प्रोडक्शन व्हॅल्यू आहे ती अतिशय उत्तम आणि रिच प्रोडक्शन व्हॅल्यू आहे हे लगेच लक्षात येतं. ऑलरेडी 200 करोड या फिल्मचं बजेट आहे असं सगळीकडे बोललं जात आहे. सो ते ट्रेलरमधनं आणि याच्यातनं दिसतंय. ओके, सेकंड हाय पॉइंट्स म्हणजे फिल्म एक्झॅक्टली जे डिरेक्टरने सांगितलं होतं ही फिल्म मासेससाठी बनवली गेली आहे, त्यामुळे प्रत्येक ऑडियन्सला केटर करणारी अशी फिल्म असणार आहे. प्रत्येक ऑडियन्ससाठी काही ना काही याच्यामध्ये असणार आहे. आय थिंक इव्हन दॅट पॉइंट इज करेक्ट, कारण एक मसाला असणारी, एक टिपिकल साऊथ टच असणारी असा हा ट्रेलर दिसतोय. तरी म्हणजे जे ऍक्शन आहे किंवा जो रोल सलमान खानचा याच्यामध्ये दाखवला गेला, जो एक इट इज लाईक अ सेव्हियर, म्हणजे जेव्हा एखादा समाज किंवा एखादा ग्रुप सिस्टम त्याला त्रास देत असते किंवा सिस्टममुळे खूप अफेक्टेड असतो, तेव्हा असाच एखादा लीडर हिरो येतो आणि तो त्यांना वाचवतो, त्यांना हेल्प करतो आणि अशाच टाईपचा रोल दिसतोय देखील. पण मला वाटतं ह्या व्यतिरिक्त अजून एक रिव्हेंज ड्रामा सुद्धा असणार आहे. कारण ट्रेलर बघितल्यानंतर मध्ये आपल्याला हेही कळतं की रश्मिकाची डेथ असणार आहे याच्यामध्ये आणि अगेन त्याच्यामुळे एक तो वेगळा अँगल, एक रिव्हेंजवाला ही सिक्वेन्स असणार आहे याच्यामध्ये आणि म्हणूनच एवढं जास्त जे ऍक्शन सिक्वेन्सेस आहे तोही ह्या रिव्हेंजचाच एक पार्ट असणार आहे. ह्या व्यतिरिक्त फिल्ममध्ये आपल्याला काजल अग्रवाल दिसते. आता तिचा काय अँगल आहे हे फारसं कळत नाही, पण मला वाटतं ते फिल्म रिलीज झाल्यानंतर कळेल. आपल्याला शर्मन जोशी ह्या फिल्ममध्ये दिसतोय. त्यानंतर सगळ्यात जास्त भूमिका जी गाजली होती की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, तो कटप्पा सुद्धा आपल्याला एका निगेटिव्ह रोलमध्ये दिसतोय. त्याचा निगेटिव्ह रोल कितपत काय म्हणतात त्याला निगेटिव्ह असणार आहे, कारण त्याचं एवढं स्ट्रॉंग कॅरेक्टर असं वाटलं नाही. बट यस, ही इज इन अ निगेटिव्ह रोल. त्यानंतर प्रतीक बब्बर आपल्याला दिसतोय. पण ह्या सगळ्यांच्या अगेन्स्ट एकटा सलमान भाई आपला फाईट करणार आहे, त्यामुळे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की नक्की स्टोरी काय असणार आहे. पण ओव्हरऑल बघता एक मसाला फिल्म असणार आहे आणि आय थिंक मला वाटतं भाईचे जे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी इट इज इनफ टू गो अँड वॉच दिस फिल्म इन द थिएटर. फिल्म बिझनेस चांगला करेल ह्याबद्दल काही शंका नाही. सलमान भाईचा कमबॅक होईल का हे आपण आता सांगू नाही शकत, मी आता सांगू नाही शकत, कारण थोडं स्टॅटिक असा एक ओव्हरऑल ट्रेलर बघितल्यानंतर सलमान खानला बघितल्यानंतर एक स्टॅटिकनेस जाणवतोय. आता तो काय का आहे. ऑल्सो मला वाटतं त्याचा फेस यंग दिसण्यासाठी, ऑफकोर्स बिकॉज ही स्टँडिंग अगेन्स्ट रश्मिका, तर तो खूप त्याच्यावरती टेक्निकल काम केलं गेलंय असं माझं एक ऑब्झर्वेशन डेफिनेटली आहे. सो लेट्स सी, फिल्म जेव्हा रिलीज होईल त्यानंतर हे सगळं पिक्चर क्लिअर होईल. तर हे थोडे माझे हाय पॉइंट्स होते. मला जर का लो पॉइंट्सवर बोलायचं झालं ना, तर फ्रेंड्स सगळ्यात आधी तुम्ही हा सीन बघा. सो हा सीन बघितल्यानंतर मला थोडं हसायला आलं. आय एम नॉट शुअर असं काही रूल्स आहेत का की फेक करन्सी वापरायची, कारण त्या सीनचा इम्पॅक्ट बघा, त्या दुसऱ्या आर्टिस्टच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघा आणि त्यानंतर जेव्हा क्लोज मध्ये कळतं की अरे इतर फेक करन्सी यूज केली जाते, त्यामुळे ते थोडं डिसअपॉइंटिंग मला वाटलं. तुमचा याच्यावर काय व्ह्यू आहे डेफिनेटली तुम्ही कॉमेंट करून मला सांगा. सेकंड डिसअपॉइंटिंग फॅक्टर अबाउट दिस फिल्म इज जो सिक्वेन्स आहे जिथे रश्मिका आणि त्याच्यामध्ये जे गाणं गात जो सिक्वेन्स आहे त्याच्यामधलं जे लिपसिंग आहे, इट इज पथेटिक. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से. माहित नाही याच्यावरती मेकर्सचं लक्ष का नाही गेलं आणि हा डेलिबरेटली असा रिलीज केला गेलाय का निगेटिव्ह पब्लिसिटीसाठी, आय एम नॉट शुअर, बट हे डेफिनेटली बघताना चांगलं वाटत नाहीये.
तिसरा लो पॉइंट म्हणजे या फिल्मचं जे एडिटिंग आहे इट इज व्हेरी व्हेरी पुअर. अगेन सेम सीन बद्दल आपण बोलूया जिथे रश्मिका आणि सलमान भाई मध्ये जो इमोशनल सिक्वेन्स आहे आणि ज्याच्यानंतर बहुतेक तिची डेथ झाली असावी असं दिसतंय तरी एकंदर. तर त्याच्याच बरोबर पॅरलली ऍक्शन सिक्वेन्सेस सुद्धा दाखवले गेले. ते त्या सीनचा जो एसेन्स तसाही म्हणजे लिपसिंगमुळे तो गडबडलाय, बट जो थोडाफार एसेन्स आहे तो कम्प्लिटली मारला गेलाय. त्यामुळे हा एक निगेटिव्ह पॉइंट मला डेफिनेटली वाटला. आणि एक ओव्हरऑल जर का बोलायचं झालं ना तर मिक्स रिॲक्शन माझी तरी आहे की ओके आहे, म्हणजे फार असं आउट ऑफ द वर्ल्ड असं मला ट्रेलरमध्ये काहीच वाटलं नाहीये. आणि फायनली फिल्म रिलीज होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईलच की नक्की भाई ह्या ईदला काय घेऊन आलेत आणि म्हणजे कसा रिस्पॉन्स येतोय, लोक किती खुश होत आहेत, त्यांचा कमबॅक होतोय का, भाईचा कमबॅक होतोय का. कारण एव्हरीबडी इज वेटिंग की भाईची ही कमबॅक फिल्म आहे आणि ह्या फिल्ममधनं भाईचा कमबॅक व्हायलाच पाहिजे. सो लेट्स वेट. लवकरच फिल्म रिलीज होणार आहे. तुम्ही ट्रेलर पाहिलाय का आणि तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला, माझा रिव्ह्यू कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.